नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या भक्ताची गोष्ट ऐकणार आहोत. पैठणचे कुर्मदास महाराज. कुर्मदास महाराज. विचार करा, फक्त 22 वर्षांचे तरुण, गुडघ्याखाली पाय नाहीत आणि कोपराखाली हात नाहीत. हो, पण मनात फक्त एकच आस, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन. अगदी बरोबर. आणि आपला उद्देश आहे की शारीरिक मर्यादा असून सुद्धा, म्हणजे एवढ्या मोठ्या मर्यादा असून सुद्धा, फक्त भक्ती आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पंढरपूरची वारी कशी केली हे समजून घेणं. ही खरंच म्हणजे क्षण देणारी गोष्ट आहे. नक्कीच. सुरुवातच बघा ना त्यांची. गळ्यात तुळशीमाळ आहे, कपाळी गंध आहे, तोंडी सतत पांडुरंगाचं नाव. पण शरीर साथ देत नाहीये. हो, अशातच आईच्या मदतीने ते गेले संत भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकायला. भानुदास महाराज म्हणजे संत एकनाथांचे पणजोबा ना? हो, तेच. आणि त्या कीर्तनातच तो क्षण आला. भानुदास महाराजांनी वारीला निघण्याबद्दल सांगितलं. आणि कुर्मदासांनी ठरवलं की आपणही जायचं. हो, हट्टच धरला त्यांनी. सगळ्यांना दिसत होतं त्यांचं व्यंग, पण तो निश्चय तो इतका जबरदस्त होता की भानुदास महाराजांना सुद्धा परवानगी द्यावी लागली. म्हणजे इथूनच त्यांच्या त्या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात झाली. हो ना. रोज पहाटे उठायचे म्हणे, दिंडी निघायच्या आधीच. आणि पोटावर फरफटत, म्हणजे लोटांगण घालत पंढरपूरच्या दिशेने. हो, अगदी तसंच. अंगावर फक्त एक लंगोटी. विचार करा ती अवस्था. जमीन, खडे, काटे. अरे बापरे, किती वेदना. रक्तस्राव होत असेल रोज. नक्कीच. पण ध्यास फक्त एकच होता, पांडुरंगाचं दर्शन. यातून फक्त श्रद्धा नाही दिसत, तर एका ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची जी मानवी क्षमता असते ना, ती दिसते, जिथे शारीरिक त्रास सुद्धा महत्वाचा वाटत नाही. आणि अजून एक गोष्ट जी मला खूप आश्चर्यकारक वाटली, की ते इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा दिंडी पोचायच्या आधी त्या गावात पोचायचे. बीड, मांजरसुंबा. हो, येरमाळा, बार्शी. कसं शक्य होत असेल हा प्रश्न पडतोच. ते फक्त पोचत नव्हते, तर थांबून गावकऱ्यांकडून मागून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाकरी कालवणाची सोय करत असत. काय सांगता, म्हणजे स्वतः एवढ्या त्रासात असताना दुसऱ्यांची सेवा. हो, ही सेवावृत्ती पाहूनच तर भानुदास महाराज आणि बाकीचे वारकरी अगदी भारावून जायचे. त्यांच्यासाठी हा रोजचा चमत्कारच होता एक प्रकारे. पण प्रवास कितीही श्रद्धेने केला तरी शरीर तर थकणारच ना? हो, थकणारच. पंढरपूर जवळ आलं तसं लव्हळ नावाचं गाव आलं. पण तिथे पोचता पोचताच त्यांची सगळी शक्ती संपली होती. रक्तस्राव खूप झाला होता. मग पुढे नाही जाऊ शकले ते? नाही. त्यांनी भानुदास महाराजांना निरोप दिला. अगदी व्याकुळ होऊन सांगितलं. काय म्हणाले ते? म्हणाले, महाराज, आता माझ्याने पंढरपूरला येवत नाहीये. पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. सांगा त्याला की तुमचा भक्त कुर्मदास येऊ शकला नाही. अरे रे, केवढी हुरहुर असेल मनात. ही फक्त एक विनंती नव्हती, ही एका भक्ताची आर्तता होती, आपल्या देवापर्यंत पोहोचू न शकल्याची. मग भानुदास महाराजांनी हा निरोप पंढरपुरात सांगितला? हो, पांडुरंगाच्या मूर्तीसमोर त्यांनी हा निरोप जसाचा तसा सांगितला. आणि मग जे घडलं असं म्हणतात, ते ऐकून अंगावर काटा येतो. काय झालं? असं म्हणतात की भक्ताची ती आर्त हाक ऐकून पांडुरंग स्वतः रुक्मिणी मातेला म्हणाले की तुम्ही पंढरपूर सांभाळा, आणि स्वतः कुर्मदासांना भेटायला लवळ आले. काय सांगताय? देव स्वतः आपलं स्थान सोडून भक्तासाठी? हो, अशी श्रद्धा आहे. लव्हळच्या त्या वाळवंटात कुर्मदास रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते म्हणे. पांडुरंगाची वाट बघत. आणि मग भेट झाली. हो, त्यांना पांडुरंग समोर दिसले. एक दिव्य प्रकाश. आणि शेवटचा श्वास असेपर्यंत ते देवाकडे पोटावर फरफटत जायचा प्रयत्न करत होते. बापरे. मग पांडुरंगाने धावत येऊन त्यांना उचलून मांडीवर घेतलं, असं वर्णन आहे. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना मोक्षाचं वरदान दिलं, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. हो. आणि मग कुर्मदासांनी पांडुरंगाच्या चरणांवर अश्रूंनी अभिषेक करत प्राण सोडले. ही कथा, जी सत्यकथा मानली जाते, खरंच देव आणि भक्ताच्या नात्याबद्दल खूप काही सांगून जाते. अगदी. देव फक्त देवळात नाही, तर तो भक्ताच्या हाकेला धावून येतो. भक्ताची तळमळ त्यालाही जाणवते. हेच यातून दिसतं. खरंय. कुर्मदासांची ही गोष्ट फक्त भक्तीची नाहीये, तर शारीरिक मर्यादा असूनही हार न मानणाऱ्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि चिकाटीची आहे. बरोबर. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, जर मनात ती तीव्र श्रद्धा असेल, तो निश्चय असेल. ही कथा ऐकल्यावर नक्कीच विचार येतो की श्रद्धा म्हणजे काय, आणि आपल्या आत जी शक्ती असते ती काय काय करू शकते. त्यांची ती सेवा करण्याची वृत्ती, एकाग्रता, सहनशक्ती, सगळंच विलक्षण. खरंच विलक्षण.
आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण कुर्मदासांच्या कथेला फक्त भक्ती आणि श्रद्धेच्या नजरेतून बघतो, पण यातून आपण ज्यांना मर्यादा म्हणतो त्या खरंच किती शारीरिक असतात आणि किती आपल्या मनाच्या असतात यावरही काही विचार करायला हवा का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. विचार करण्यासारखा नक्कीच आहे.